निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे त्या संदर्भातली संपूर्ण चर्चा करण्यासाठी आज आपल्या सगळ्यांना बोलवलेला आहे। निवडणूक जाहीर करण्याचा जो दिनांक आहे तो 16 जानेवारी म्हणजेच उद्या जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आणि आदेशानुसार उद्या तो कार्यक्रम जाहीर होईल। शिवाय नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो सुद्धा उद्याच आहे। नामनिर्देशन पत्र ही 16 जानेवारी उद्या सकाळी 11 वाजून ते 3 वाजेपर्यंत म्हणजे सकाळी 11 ते 3 या दरम्यान उद्यापासून 21 तारखेपर्यंत स्वीकारली जाईल। सर्वप्रथम नॉमिनेशन्स फॉर्म हे ऑफलाईन स्वरूपामध्ये असल्यामुळं नॉमिनेशन्स फॉर्म कोरे फॉर्म त्यांना देणं उमेदवारांना किंवा त्याचे प्रतिनिधी त्यांना देणं हा कालावधी सुद्धा 16 जानेवारी ते 21 जानेवारी आहे। फक्त शेवटच्या दिवशी म्हणजे 21 जानेवारीला फक्त 11 ते 2 वाजेपर्यंत असेल आणि इतर दिवशी मात्र 11 ते 3 वाजेपर्यंत असेल। आणि नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो 16 जानेवारी ते 21 जानेवारी 11 ते 3 या कालावधीमध्ये होणार आहे। नामनिर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारीला होईल सकाळी 11 वाजता आणि वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा जो दिनांक आहे तो त्याच दिवशी म्हणजे छाननीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 22 तारखेलाच गुरुवारी तयार होईल। त्याचबरोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 23 जानेवारी 24 जानेवारी आणि 27 जानेवारी हे 3 दिवस देण्यात आलेले आहेत। 25 आणि 26 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळं या 2 दिवशी माघार घेण्याचा जो विषय आहे तो होणार नाही। निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी ही 27 जानेवारीला 3 वाजता माघार घेतली की त्याच्यानंतर लगेचच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर त्यांना चिन्ह वाटप केलं जाईल। आणि आवश्यकतेनुसार मतदानाची जी तारीख आहे ती 5 फेब्रुवारी आहे। मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असणार आहे आणि मतमोजणी ही दिनांक 7 फेब्रुवारी 2026ला सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे। तर हा निवडणूक आयोगाच्या वतीने आलेला हा टेंटेटिव्ह कार्यक्रम आहे। मी आदरणीय निवडणूक निर्णय अधिकारी ओसवाल मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मी शिल्पा ओसवाल निवडणूक निर्णय अधिकारी मंगळवाडा जिल्हा परिषद पंचायत समिती। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच आपल्या इथं 4 जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि पंचायत समितीचे 8 गट आहेत। त्याचे आरक्षण आणि ह्या गोष्टी ऑलरेडी तुम्हाला माहिती असतीलच, तरी पण नंतर तुम्हाला एखादा ग्रुप करून आम्ही त्याच्यावरती कॉमनली माहिती टाकतो ज्याच्यामध्ये तुम्हाला मतदारसंख्या किंवा मतदान केंद्राची संख्या ह्या गोष्टी समावेश। सध्या ह्या इलेक्शनला पूर्ण तालुक्यात म्हणून आपल्याला 189 केंद्र आहे। 189 केंद्रासाठी आपण 20 क्षेत्रीय अधिकारी नेमतो, त्यातले 16 रेग्युलर असतील म्हणजे एका गणाला किमान 2 क्षेत्रीय अधिकारी या पद्धतीनं त्याचं नियोजन आहे। 4 क्षेत्रीय अधिकारी हे राखीव असणार आहेत। 189 जे केंद्र आहेत त्याच्यामध्ये एक महिला मतदान केंद्र आपल्याला करायचं आहे ज्या आयोगाच्या ज्या नियमित सूचना आहेत त्याच्यानुसार। तर सध्या दामाजीनगर इथं प्रस्तावित आहे। इन केस काही जर कमी जास्ती बदल झाला तर तो तुम्हाला ग्रुपवर कळवला जाईल। प्रत्येक मतदान केंद्रावर एक कंपल्सरी महिला मतदान अधिकारी इथं असणार आहे। ह्या सगळ्यांना त्यांची नावं जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या मतदार यादीत असतील तर त्यांच्यासाठी टपाली मतपत्रिकेची ही सुविधा असणार आहे। अर्थात लोकसभा किंवा विधानसभेला जे 85+ किंवा होम वोटिंग होतं ते यावेळी असणार नाही। आपल्याला लोकसभा आणि विधानसभेपुरतीच ती सोय होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ती फॅसिलिटी आपल्याला नाही। स्टाफच्या अनुषंगानं तर ते 2 प्रशिक्षण आहे तर 24-25 एक आठवडा शनिवार रविवार आणि 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी असे 2 तारखांमध्ये 4 दिवसांमध्ये आम्ही ट्रेनिंगचं शेड्यूल पूर्ण करतो। स्टाफच्या अनुषंगाने ही माहिती आहे। डिस्पॅच आहे ते आपल्याला 4 तारखेला होईल, 5 तारखेला मतदान होईल, 6 तारखेचा एक दिवस हा बॅकअपमध्ये आहे आणि 7 तारखेला आपलं काउंटिंग असणार आहे। डिस्पॅच, रिसिव्हिंग आणि काउंटिंग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या गोडाऊनलाच होणार आहे। नॉमिनेशन जे आहे ते तहसील कार्यालयामध्ये आपण होणार आहे। फक्त सध्या हॉल आम्ही थोडंसं आयडेंटिफाय करतोय की लोकांच्या हिशोबानं काय सोयीचं जाईल। तो एक विषय फिक्स झाला की तुम्हाला ग्रुपवर तो कळवला जाईल, लोकांनी जो सांगितला जाईल। सगळ्यात महत्त्वाचं आहे की उद्या नॉमिनेशनची वेळ संपल्यानंतर दुपारी 3 नंतर जे संभाव्य इच्छुक उमेदवार असतील किंवा प्रमुख राजकीय पक्ष असतील किंवा स्थानिक गट असतील तर ह्यात एक्झॅक्टली यादी आपल्याला आयडेंटिफाय नाही करता येत, पण त्यांच्यासाठी एक साधारण माहितीपर किंवा मार्गदर्शन म्हणून एक बैठक आयोजित करतो। बऱ्याच लोकांना ज्या काही शंका असतात नॉमिनेशनच्या संदर्भात की जसं की हे नॉमिनेशन ऑनलाईन भरायचं का ऑफलाईन भरायचं। याच्यापूर्वी ज्या नुकत्याच झालेल्या नगरपालिका आहेत तर त्यावेळी आपण ऑनलाईन भरलेल्या होत्या, नंतर ऑफलाईन सुद्धा अलाउड केलेलं आहे। तरी ह्या आयोगाने सुरुवातीपासूनच ऑफलाईनच्या सूचना दिलेल्या आहेत।
फॉर्म उद्या आमच्याकडे प्राप्त होतील, त्याच्यानुसार ते फॉर्म्स त्यांना देण्यात येणार आहे. आरक्षण कशा पद्धतीनं आहे, त्यांनी त्याच्या डिपॉझिट कशा पद्धतीनं भरायचं आहे, राखीव जागेवरती जर लढवायची असेल तर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतील, इतर जे काही दाखले आहेत बेबाकी दाखला किंवा शौचालय असल्याचा दाखला, अपत्याचं प्रमाणपत्र, हमीपत्र, खर्चाच्या पद्धतीनं, तरी ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन उद्या आपण करतो. जे इच्छुक आहेत आजी माजी संभाव्य आणि सगळ्या राजकीय पक्षांना याच्यासाठी बोलवलं जाईल. अर्थात सर्वांसाठी ते खुलं असणार आहे, तर त्यांना ती माहिती तिथं दिली जाईल जेणेकरून त्यांना वेळेमध्ये फॉर्म हे भरले जातील. आयोगाने आपला जो कार्यक्रम दिलेला आहे तो थोडासा कॉम्पॅक्ट स्वरूपाचा आहे आणि त्याच्यामुळं निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे ते ॲज गुड ॲज आम्ही मॅरेथॉन पद्धतीनं ते करावं लागणार आहे. तर ह्यामध्ये चारही गोष्टी जे घटक आहेत त्यामध्ये चारही गोष्टी जर एकत्र राहिल्या तरच या गोष्टी फार व्यवस्थित होतील. निवडणूक यंत्रणा म्हणून आम्ही आहोत. लॉ अँड ऑर्डर किंवा इतर जो विषय आहे तो पोलीस विभागाकडनं केला जाणार आहे. जे संभाव्य निवडणुकीला उभे राहणारे उमेदवार आहेत ते त्यांना जी काही माहिती तर त्यांनी त्या पद्धतीने ते थोडंसं अटेंटिव्ह करणं अपेक्षित आहे. आणि ह्या सगळ्याचा दुवा म्हणून जे काम तुम्ही सगळेजण करता मीडिया, तर तुमचंही काम त्याच्यामध्ये तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. साधारण 27 तारखेला मतपत्रिका फायनल झाल्यानंतर टपाली मतदान असेल किंवा EVM मशीनचं प्रिपरेशन असेल तर ह्या गोष्टी थोड्याशा वर फुटिंगवर आणि कदाचित डे नाईट पद्धतीने आम्हाला पूर्ण कराव्या लागतात. मतपत्रिका ताब्यात येणं आणि त्याच्यानंतर मशीनच्या सेटिंग ह्या गोष्टी थोड्याशा वेळखाऊ असणार आहेत, तर त्यासुद्धा आपल्याला त्या पद्धतीनं पार पडायच्या आहेत. निवडणुकीच्या अनुषंगानं एक स्थानिकचा घटक म्हणून आणि काही इतर गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असतात तर या अनुषंगानं तुमच्याकडून जर काही आम्हाला आउटपुट्स मिळाले किंवा अशा काही गोष्टी असू शकतात किंवा मागच्या काही घटनांनुसार, कारण ऑलमोस्ट 5 वर्षाच्या वेळी ह्या 8 वर्षानंतर होणाऱ्या निवडणुका लोकांमध्ये म्हटलं तर त्याची उत्सुकता तेवढीच आहे. माहितीसुद्धा एक मर्यादित स्वरूपाची आहे आणि लढवायची इच्छा असणारे भरपूर आहेत, पण वेळ अतिशय कमी असल्यामुळं त्या कमी वेळेत आपल्याला नेमकेपणाने हे आयोजन करायचं आहे. तर त्या बाबतीत तुमच्याकडनं काही आवश्यक तर आपल्याला नाही. सूचकाचा एक विषय लोकांना थोडासा शंकेचा असतो, तर इथं कुठल्याही पद्धतीचा त्याची उमेदवारी असू दे, म्हणजे राजकीय पक्षाकडून असू दे, राजकीय पक्षाकडून असू दे, प्रादेशिक पक्षाची असू दे किंवा स्थानिक पक्ष किंवा अपक्ष, तर त्याला एकच सूचक लागणार आहे. सूचक जो आहे तो त्याच मतदार यादीतला पाहिजे, म्हणजे त्याच गणातला असेल तर त्याच गणातला पाहिजे, गटातला असेल तर त्या गटातला पाहिजे. म्हणजे उभा राहताना मी कुठेही पूर्ण जिल्हा परिषद एरियात कुठेही राहू शकते, पंचायत एरियात मी कुठेही राहू शकते, पण सूचक त्या गट आणि गणाला म्हणजे आपोआप विषय संपणार. तर हा विषय त्याच्यासाठी महत्वाचा आहे. डिपॉझिट आहे ते रक्कम आपल्याला रोखीनं भरायची आहे. तिथं कॅश डिपॉझिट जे भरतो आपण, जिल्हा परिषद असेल सर्वसाधारण उमेदवाराला 1000 रुपये आहे. आरक्षित ज्या जागा आहे त्याच्यासाठी 500 रुपये आहे. पंचायत समितीला 700 रुपये सर्वसाधारण, आरक्षित जागा असतील तर 350. सगळ्या डॉक्युमेंटमध्ये जे पक्षाचे आहेत त्यांचं फॉर्म मिळायला पाहिजे. आता आतापर्यंत असं आहे की संध्याकाळी ज्या दिवशी नॉमिनेशनचा शेवटचा दिवस आहे तेव्हा पक्ष स्वतःच ते फॉर्म आमच्याकडे जमा करतात. अर्थात उमेदवारांकडनं आला तरी आम्हाला अडचण नाही, त्यांनी पण तो 3 वाजायच्या पूर्वी ते आमच्याकडे फॉर्म जमा होणं गरजेचं आहे. फॉर्म हा ओरिजिनल असला पाहिजे, तो झेरॉक्स आला व्हॉट्सअपवर आला ह्या गोष्टी मान्य होणार नाहीत. जिथं तुम्ही आरक्षित जागेवर निवडणूक लढवता तिथं तर एकतर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे, जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे. समजा तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही तर तुम्ही ज्या आरक्षणातून उभे राहिलेला आहात तर तिथला जातीचा दाखला, जात पडताळणीची पोहोच, आता ही जी पोहोच आहे ती नॉमिनेशन दाखल करण्याच्या पूर्वीची पाहिजे. असं धरा की मी 16 तारखेला उद्या एक फॉर्म भरते, मी आज फॉर्म भरते आणि मी 17ला जाऊन पोहोच घेऊन येते तर ते अलाउड होणार नाही. ॲटलीस्ट 16 तारखेची तरी पोहोच आपल्याला पाहिजे. आणि तिथेही त्यांचं कॉम्प्युटराईज वगैरे आहे. आता ग्रामीणमध्ये हा विषय फार माहीत नसतो. मॅडम ते ओरिजिनल प्रत मागितली ना, आता कॉम्प्युटरची प्रत आहे, कॉम्प्युटर जनरेटर पावती असते आणि त्याची प्रिंट काढली जाते. पूर्वी मॅन्युअल होतं तसं नाही आहे, त्याची कॉम्प्युटर जनरेटेड प्रिंट असते, त्याच्या 2 प्रती 3 प्रती काढली तरी काही अडचण येत नाही.
आणि उलट एकच प्रत आणल्यानंतर परत त्यांना त्याची अडचण. झेरॉक्स पाहिजे. जी कॉम्प्युटर जनरेटेड प्रत असते ना, प्रिंट असते, त्याला तो विषय राहत नाही. व्हॅलिडिटीचा विषय तुमच्या लक्षात आला. आता काही लोक असे आहेत की जे मूळ राखून आरक्षणावरचे आहेत, परंतु त्यांना निवडणूक लढवायची आहे खुल्या जागी, तर त्यांना डिपॉझिट आहे ते त्यांच्या आरक्षणाप्रमाणे भरतात. पण त्यांनी जातीचा दाखला जोडायला पाहिजे. हा. म्हणजे मी आहे हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, पण माझ्याकडे जोवर त्याचा पुरावा येत नाही त्याच्याशिवाय मला त्याचं डिपॉझिट घेता येणार नाही. त्याच्याबरोबर दुसरा विषय आहे शौचालय वापराचे इथे प्रमाणपत्र पाहिजे. मी ग्रामपंचायतीचं वगैरे पर्याय म्हणून शेवटी त्यांनी स्वघोषणापत्र मान्य केलेलं आहे. ज्यांचं स्वतःचं आहे घरचं, तर त्यांना ती अडचण येत नाही. एखादा उमेदवार हा त्याच गटातून किंवा गणातून निवडणूक लढवतो, तिथं मतदार यादीचा उतारा वगैरे ही गोष्ट फारशी लागणार नाही. पण मी एका गटात माझं नाव आहे आणि मी निवडणूक लढवतो दुसऱ्या गटामध्ये, तर तिथं तुम्हाला त्याचा नसलेचा उतारा घ्यावा लागेल. मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा, तो पुरावा त्यांना कंपल्सरी भाग आहे. शपथपत्र व्यवस्थितपणे भरून घ्यायचं आहे. त्याच्यावरती कुठलाही रकाना रिकामा राहता कामा नाही. एखादी माहिती आपल्याकडे नाही तर बऱ्याच वेळेला ते ब्लँक सोडलं जातं आणि ग्रामीणमध्ये हा प्रश्न मोठा येतो, कारण त्यांना त्यातलं फारसं लक्षात येत नाही. जिथं कोर आहे तर किमान आडवी डॅश मारणं किंवा झिरो ह्या काही गोष्टी तिथं करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी त्यांनी व्यवस्थितपणे बघून भरल्या तर चांगल्या आहेत. त्याचं अपुरं राहिलं, एकदा नॉमिनेशन आमच्याकडे जमा झालं तर आम्ही त्यातलं हे राहिले म्हणून कागद तो परत देणार नाही. त्याला पुन्हा नव्यानं ॲक्टिवेट करावं लागेल किंवा शपथपत्र करावं लागेल. आणि ह्या गोष्टी जर त्या त्रासदायक वाटायच्या नसतील तर त्या सुरुवातीलाच त्यांनी व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. फॉर्म भरल्यानंतर आतापर्यंतच्या साधूंपणे अशा गोष्टी लक्षात येतात की जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये शेवटच्या 3 दिवसातच आपल्याकडं मॅक्सिमम फॉर्म हे भरले जातील. उद्या प्रॅक्टिकली फॉर्म भरेल अशी शक्यता फारशी वाटत नाही. मग ह्या 3 दिवसात असल्यामुळे जी गर्दी आहे किंवा काय आहे, तर छाननीचे फॉर्म द्यायला आम्हाला कदाचित वेळ लागू शकतो. तर थांबून त्यांनी ते घेणं अपेक्षित आहे. स्वतः उमेदवार किंवा त्याच्या घरच्या स्वतः उमेदवारांनाच थांबून घेणं ते जास्ती गरजेचं आहे. तर त्याच्यानुसार त्यांनी ते भरायचं आहे. डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित त्यांनी जोडले पाहिजे. चिन्ह वाटपाच्या बाबतीत जे राजकीय पक्षामार्फत असतील त्यांच्यासाठी तो विषय राहणार नाही. जे अपक्ष आहेत किंवा कुठल्या स्थानिक आघाडी आहे पण त्यांच्याकडे कुठलं बाकीचं रजिस्ट्रेशन वगैरे नाही, तर त्यांना छाननीच्या वेळी उमेदवार स्वतः त्यांना जर ही अट नाही शक्य आहे त्यांनी नेमला तर ती निवडणूक प्रतिनिधी येऊ शकतो. निवडणूक प्रतिनिधी नाही आला, दुसरा उमेदवार आला तरी अडचण नाही. किंवा त्याचा सूचक किंवा त्यानं नेमलेली एखादी व्यक्ती कुणी नेमू देत, कुणी एखादा विधीज्ञ नेमू देत किंवा त्यांचा आहे. समजा पहिल्यांदा पहिल्या गटाची छाननी झाली आणि मग दुसऱ्या तिसऱ्या चौथ्याचा मी मागच्या पहिल्या गटातलं काही ऑब्जेक्शन घेतलं असं अलाउड असणार नाही. ॲट द टाइम ऑफ स्क्रुटिनी म्हणजे जेव्हा छाननी चालू आहे तेव्हाच एखाद्याला जर काही हरकत घ्यायची असेल तर तेव्हाच त्याला हरकत घ्यावी लागेल. हरकत घेताना ज्यांना हरकत घेतलेली आहे त्यांना ते पुरावे द्यावे लागतील. ही गोष्ट त्यातली महत्त्वाची आहे. म्हणजे तोंडी आम्ही काहीतरी सांगतोय मग तुम्ही चौकशी करा, तुम्ही बघा, अशाला अर्थ राहत नाही. तर ही गोष्ट ज्यांना ऑब्जेक्शन घेतले त्यांना ही गोष्ट फार व्यवस्थितपणे माहिती असणं गरजेचं आहे. अपत्या बाबतीतलं लक्षात घ्या. 12 सप्टेंबर 2001 हा आपल्याला बेसिक अर्हता दिनांक आहे. तर त्या दिनांकानंतरची आपल्याला 200च्या जास्ती अपत्य हयात असणारी हे अलाउड असणार नाही. ही सगळी शपथपत्र असतील किंवा खर्चाचं असेल. बँकेचं पासबुक हा एक त्यातला महत्त्वाचा विषय आहे. बँकेचं पासबुक स्पेसिफिक ह्याच्यासाठी काढलं असणं हे जास्ती सोयीचं पडतं अकाउंटिंगच्या हिशोबाने. पण एखादा मग अडवूनच म्हणला की आम्हाला जुनच चालणार किंवा मी काढणारच नाही, आत्ता आम्ही ते नॉमिनेशन नाकारणार नाही. पण जेव्हा नंतर त्याची खर्चाची पडताळणी होते तेव्हा त्यांना ते अडचणीचं होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो त्यांनी काढावी. बँकेचं खातं कुठलं काढावं तर जिथं IFSC कोड आहे अशी कुठलीही बँक, म्हणजे DCC बँकेला जर IFSC कोड असेल आणि ते असेल तर आपल्याला अडचण नाही. एखादी दुसरी कुठली तरी सहकारी बँक आहे लोकलची, की लोकांना तिथं सहजपणे मिळू शकतं. नॅशनलाइज बँकेत समजा एखाद्याला डॉक्युमेंट देणं तर महिना वेळ लागतो, तर तिथं त्या गोष्टी त्यांनी केल्या तरी काही अडचण नाही. ज्याला IFSC कोड आहे अशा कुठल्याही बँकेमध्ये त्याचं खातं काढलेलं असावं. खातं वैयक्तिक त्या
उमेदवाराच्या नावाचं असावं. जॉईंट अकाउंट आहे वगैरे असं चालणार नाही. नावांच्या बाबतीत जो फॉर्म तुम्ही भरणार आहात, मतदार यादीत तुमचं नाव जसं आहे तशा पद्धतीनं तुम्ही नॉमिनेशन भरणं आवश्यक आहे. उपलब्ध वेळेचा जर विषय पाहिला तर ते प्रॅक्टिकली बाय पोस्ट जाणं आणि येणं हे थोडंसं अवघड जातं. तर ह्यात फॅसिलिटेशन सेंटरचा आम्ही विचार करतोय. ह्यात एक फायदा असा आहे की सध्याच्या झेडपी इलेक्शन आहे त्या पूर्ण राज्यात फक्त 12 ठिकाणी आहे. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये ते टपाली नाही. तिथं बराच मोठा क्वांटम आमचा जो ताण आहे टपालीत पोचवणं, हा विषय बऱ्यापैकी कमी होणार आहे. थोडंसं तेही आम्हाला सोयीचं आहे. मॅक्सिमम जवळचे जर असतील तर मग फॅसिलिटेशन सेंटरद्वारा सांगितलं त्या मतपत्रिका वेळेत पोहोचणं, त्या स्टाफला मिळणं आणि त्या स्टाफने पुन्हा बाय पोस्ट पाठवून तो विषय मोठा